पाकिस्ताननं ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं भारतीय सैन्याचं नुकसान केल्याचा दावा केला, पण त्यांच्या या दाव्याला फोल ठरवणारा तपशील जगाच्या समोर आला आहे। हा तपशील काय सांगतोय ते पहा। या निमित्तानं भारतानं हवेमध्ये काय पराक्रम केला ते समोर आहे। आपण पाकिस्तानची 4 लढाऊ विमानं हवेतच उद्ध्वस्त करून टाकली। जमिनीवरून जमिनीवर हल्ला करणारी पाकिस्तानची 2 क्षेपणास्त्र सुद्धा भारताच्या वायुदलानं हवेतच नष्ट केली। 4 क्रूज क्षेपणास्त्र हवेमध्ये भारतानं पाडून टाकली। एक हाय व्हॅल्यू ॲसेट सुद्धा हवेमध्ये भारतानं नष्ट केलेला आहे। फक्त आणि फक्त हवेतच नाही तर जमिनीवर सुद्धा पाकड्यांची उभी असलेली 4 F-16 ही अमेरिकेतून भीक मागून आणलेली विमानं नष्ट झाली आहेत। महत्त्वपूर्ण हवाई संदेश यंत्रणा सुद्धा आपण निकामी केलेली आहे। हे नुकसान 3,35,732 अब्ज अमेरिकी डॉलर इतकं आहे। रुपयामध्ये याची किंमत चक्क 285 अब्ज 97 कोटी 17,68,335 रुपये इतकी आहे। पाकिस्तानचं जे नुकसान झालं ते म्हणजे LOC वरती जिथे त्यांच्या अनेक पोस्ट उद्ध्वस्त करण्यात आल्या, त्यांचे अनेक सैनिक हे मारले गेले आणि त्याच्यामुळे त्यांच्या तोफखान्याचं, त्यांच्या पिकेट्सचं, त्यांच्या वेगवेगळ्या हेडक्वार्टरचं हे तिथे मोठं नुकसान झालेलं आहे। आणि याच्याशिवाय आपण पाकिस्तानला आता 2.5 फ्रंट वॉर 2.5 फ्रंटवरती लढायला भाग पडतो एकाच वेळी। म्हणजे LOC वरती तर त्यांचं नुकसान होतच आहे, परंतु पाकिस्तानी सैन्याचं नुकसान होतं आहे। पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवरती जिथे तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान त्यांच्यावरती पुन्हा पुन्हा हल्ले करतायत, खैबर पख्तूनख्वामध्ये जिथे त्यांचं पुष्कळसं नुकसान झालेलं आहे।